नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला चिंट्याची स्टोरी सांगणार आहे. चिंट्याने खूप जास्त चॉकलेट खाल्ली म्हणून आईने त्याला बेदम मारले आणि त्याने रडून डोळे लाल केले. आणि चिंट्याला आणि तुम्हाला मला पडलेला प्रश्न म्हणजे, आपण रडलो की डोळे लाल का होतात? फक्त भावना दाखवण्यासाठी असं होतं का, की यामागे विज्ञान वेगळंच काही सांगतं? तुला कधी लक्षात आलंय का, जास्त रडलं की आपल्या डोळ्यांचा भोवती लालसरपणा दिसायला लागतो? हे फक्त थकव्यामुळे असतं का, की डोळ्यांमध्ये काही बदल होतात? सायंटिफिक एक्सप्लेनेशन. आपल्या डोळ्यात लॅक्रिमल ग्लँड्स असतात, ज्या रडताना पाणी म्हणजेच टिअर्स तयार करतात. रडताना डोळ्यातलं रक्ताभिसरण वाढतं. लहान लहान ब्लड वेसल्स म्हणजे केशवाहिन्या डोळ्यात सुजतात आणि फुगतात. त्यामुळे डोळ्यांना लालसर रंग दिसायला लागतो. याशिवाय रडताना आपण सतत डोळे चोळतो, त्यामुळे रक्तप्रवाह अजून वाढतो. एक फन फॅक्ट सांगू, डोळ्यात 3 प्रकारचं पाणी तयार होतं. एक बेसल टिअर्स म्हणजे डोळ्यांना ओलावा ठेवतात. 2 रिफ्लेक्स टिअर्स म्हणजे धूर, कांदा, धूळ यामुळे येतात. 3 इमोशनल टिअर्स जेव्हा आपण दुःखी, आनंदी किंवा ताणात असतो तेव्हा येतात. इमोशनल टिअर्समध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची क्षमता असते. म्हणूनच रडलं की मन हलकं होतं. आता वेळ आहे कन्क्लुजनची. तर मित्रांनो, पुढच्या वेळी कोणी म्हणालं डोळे लाल का झाले, तर त्यांना सांगा, हा आपल्या शरीराचा इमोशनल प्लस बायोलॉजिकल रिस्पॉन्स आहे. रडणं ही कमजोरी नसून शरीराची एक हिलिंग प्रक्रिया आहे. माझा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त या व्हिडिओला लाईक करा. बाय.